एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे धनंजय मुंडे आणि स्वतःवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे मुख्यमंत्री फडणवीसांची आज रात्री भेट घेणार आहेत। सुरेश धस आणि अनेक जण एनसीपी नेत्यांवर थेट कोणतेही पुरावे नसताना आरोप करतायत। यावरून अजित पवार नाराज असल्याचं समजतंय आणि याबाबत ते फडणवीसांसोबत चर्चा करणार आहेत। त्यासाठी ते आज रात्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं समजतंय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात। सागर, अजित पवारांनी हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे। फडणवीसांची ते आज भेट घेणार आहेत। विनोद, गेले काही दिवस बीड मधील देशमुख हत्या प्रकरणानंतर विशेष राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड मोठे गंभीर आरोप केले जात होते आणि यामध्ये आरोप करणारे हे विरोधक बाकांबरोबरच सत्ताधारी बाकांवरचेच म्हणजे महायुतीच्याच मित्रपक्षांचे आमदार देखील आहेत। अशातच फक्त विषय धनंजय मुंडेंपर्यंत मर्यादित नाही राहिलेला, आता तो थेट अजित पवारांपर्यंत आलेला आहे। अजित पवारांचं सुद्धा नाव घेऊन थेट सुरेश धस भाषण करतायत, टीका करतायत। अशा परिस्थितीमध्ये आता स्वतः अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि आज रात्री ही भेट सागर बंगल्यावर होतीये। या भेटीदरम्यान अजित पवार त्यांच्या भाजपाच्या नेत्यांना भूमिका घेतील, मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका घेणार आहेत की सर्व तुमच्या आमदारांना जर त्यांच्याकडे पुरावे असतील तरच भाष्य सार्वजनिकरित्या करावं अथवा त्या सागर कुलकर्णी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, मात्र जी माहिती त्यांनी दिली आहे त्यानुसार आज अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ते जाणार आहेत। विशेष करून सुरेश धस आणि इतर जे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडनं जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांवर ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय। अजित पवार या सगळ्या प्रकारावरून नाराज असल्याचं कळतंय।